नमस्कार मित्रांनो, सुप्रिया सुळेंना मोदी सरकारमध्ये मंत्रिपद, राज्यात अजित पवार दादा इनसाइड स्टोरी समोर आली आहेत. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभव युतीच्या चर्चा सध्या सुरू आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी, शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटात पुन्हा एकत्र येण्याचा फॉर्म्युला जवळपास ठरल्याचं चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर सत्तेच्या वाटपेबाबत महत्वाची माहिती समोर येत आहेत. द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील राजकारणाची संपूर्ण जबाबदारी अजित पवार सांभाळतील, तर केंद्रातील राजकारण आणि पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील कामकाज सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवले जाईल, असा निर्णय झाल्याची चर्चा सुरू आहेत. शरद पवार यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ एप्रिल 2026 मध्ये संपत आहे. त्यानंतर हे सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा करू शकतात. याआधीही शरद पवार यांनी सामाजिक कार्यक्रमासाठी अधिक वेळ देण्याची इच्छा व्यक्त केली होती. कुटुंबातील विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार कुटुंबातील वरिष्ठ आणि तरुण पिढीत या संदर्भात चर्चा झाली असून सध्याच्या राजकीय स्पर्धेत पक्ष आणि पवार कुटुंबाची राजकीय परंपरा पुढे नेण्यासाठी अजित पवारच सक्षम नेतृत्व देऊ शकतात, यावर एकमत झाल्याचं सूत्राचं म्हणणं आहे. याच चर्चेमध्ये सुप्रिया सुळे यांच्या भविष्यासंदर्भात देखील काही गोष्टी ठरवण्यात आल्या आहेत. दिल्लीच्या राजकारणात सुप्रिया सुळे अधिक प्रभावी असल्याने केंद्रातील पक्षाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात येते. राष्ट्रवादीचे लोकसभेत 8 खासदार असल्याचं भविष्यात सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हे राष्ट्रवादीचे पारंपरिक बालेकिल्ले मानले जातात. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर युतीच्या हालचालींना वेग सध्या सुरू झाला आहे. या संभव युतीमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटमधील काही नेते अस्वस्थ आहेत. अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यामुळे पुन्हा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास काही नेते तयार नसल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील राष्ट्रवादीचे शरद पवार गट शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मग राजकीय विश्लेषकांच्या मते जर राष्ट्रवादीत अधिकृत युती झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडवण्याची शक्यता आहे. मात्र ही युती नेमकी कधी आणि कोणत्या अटीवर होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.